नमस्कार. शहादा नगर परिषदेत विकास कामांवरून आरोप प्रत्यारोप. भाजपने नगराध्यक्षांवर साधला निशाणा. मंजूर कामांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी. शहादा नगर परिषदेतील विकास कामांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले असून उपनगराध्यक्षा माधवी पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजप नगरसेवक विकास कामांना विरोध करत असल्याचा सोशल मीडियातून अपप्रचार केला जात असून वस्तुस्थिती नागरिकांसमोर मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले. माधवी पाटील यांनी सांगितले की भाजप नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील विविध विकास कामांचे प्रस्ताव वेळोवेळी दिले होते. त्यासाठी विशेष सर्वसाधारण सभा घेण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. मात्र विशेष सभा घेऊनही भाजपने सुचवलेली विकास कामांचे विषय अजेंड्यावर घेण्यात आले नाहीत, असा आरोप त्यांनी केला आहे. यावेळी बांधकाम सभापती संतोष वाल्ले यांनी शहरातील रस्ते दुरुस्ती, डागडुजी आणि इतर विकास कामांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनावर टीका केली. 2 महिन्यांपूर्वी सर्वसाधारण सभेत रस्ते दुरुस्तीला मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामांना सुरुवात झालेली नाही. पाणी पुरवठा, स्वच्छता आणि दिवाबत्ती यासारख्या मूलभूत सुविधांच्या कामांमध्येही विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजप नगरसेवक विकास कामांना विरोध करत असल्याचा आरोप पूर्णपणे चुकीचा असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असल्याचा दावा वाल्ले यांनी केला असून त्यासोबतच प्रतोद ज्ञानेश्वर चौधरी यांनीही या गोष्टींना दुजोरा दिला आहे. विकास कामांची तातडीने अंमलबजावणी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी केली. नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रश्नचिन्ह निर्माण करीत भाजप नगरसेवकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आला. सोशल मीडियावर भाजप नगरसेवक विकास कामांना विरोध करत असल्याचा अपप्रचार केला जात असल्याचे सांगत नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद घेण्यात आल्याचे माधवी पाटील यांनी स्पष्ट केले. शहराच्या विकासासाठी भाजप नगरसेवक नेहमीच सकारात्मक भूमिका घेत असून मंजूर कामांची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी यांना देखील साकडे घातले असून त्यांनी शहादा नगर परिषदेत विशेष बैठक आमंत्रित करावी व विकास कामांना वेग द्यावा असे त्यांनी स्पष्ट केले आहे. KTN न्यूज नेटवर्क, शहादा. 7 महिने होऊन गेले. पहिल्यांदाच आपली पत्रकार परिषद आज आपण आयोजित केलेली आहे. 7 महिन्यापासून आम्ही वेळोवेळी प्रत्येक मीटिंगला बांधकामाचे विषय दिलेले आहेत. आतापर्यंत 250 विषय आम्ही अजेंड्यावर दिलेले असून सुद्धा नगराध्यक्षांनी ते विषय घेतलेले नाहीत. आणि याच्यानंतर आम्ही डागडुगीचा जो प्रस्ताव होता, मुख्य रस्ता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापर्यंत हा मंजूर करून दिलेला आहे. पण त्याचे सुद्धा कामाला सुरुवात केलेली नाही. रस्ता निधी म्हणून एक निधी आलेला आहे शासनाकडनं. त्यांना आम्ही वेळोवेळी सांगतो की त्याचे टेंडर करून घ्या, डागडुगी करून घ्या. ते सांगतात की तो रस्ता नवीन बनवण्यासाठी तो निधी आहे. पण तो रस्ता बनवण्यासाठीच निधी आहे ना, नवीन बनवणार काय आणि डागडुगी करणार काय? त्याच्यावर एक लेअर द्यायचे आहे. 87 लाख रुपये तो निधी आहे. मी त्यांना वेळोवेळी सांगतोय, इंजिनियर साहेबांना पण, मुख्याधिकारी साहेबांना पण, की आपण त्या 87 लाखमध्ये आपला जो डागडुगी आहे आपलं होऊन जाईल त्याच्यामध्ये. पण त्याचे सुद्धा ते अंमलबजावणी करत नाहीये. कारण सध्या जो बोलबच्चनपणा चालतोय आणि आमच्याविषयी बाहेर जे चुकीचं सांगितलं जात आहे की आमचं बहुमत आहे आणि आम्ही कामं होऊ देत नाही आहे. पण आत्तापर्यंत आम्ही व्यक्त झालो नाही आहे. काहीही करून, तडजोड करून आणि चांगल्या रीतीने कामं व्हायला पाहिजे, सुव्यवस्थापन शहाद्यात यायला पाहिजे अशी आमची इच्छा होती. आणि म्हणून आम्ही काम करून घ्यायचा वारंवार प्रयत्न करत होतो. प्रत्येक वेळेस मी व माझी टीम, आमचे प्रत्येक सदस्य सगळ्या प्रभागांचे वेगवेगळे जे कामं आहेत ते कामं त्यांना आम्ही देतोय, निवेदनं देतोय. पण नगराध्यक्षांकडनं जे विषय आहे ते अजेंड्यावर घेतलंच जात नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की अजेंड्यावर विषय घेण्याचा जो अधिकार आहे तो त्यांचा आहे
आणि म्हणून ते आमचे विषय घेत नाही आहे आणि ते सगळे प्रूफ सहित आज आम्ही इथं उपस्थित झालो आहोत आणि ही परिषद घेतो आहे. त्यांनी जरी आमचे विषय घेतले नसेल, मग नंतर एप्रिल महिन्यात आम्ही कलेक्टर मॅडमांकडे धाव घेतली, त्यांना आम्ही निवेदन दिलं, त्यांना सांगितलं की आमचे एवढे विषय, आमचे शहर मागे पडतंय. मागील 4 वर्ष प्रशासनाचा काळ होता आणि म्हणून भरपूर कामं रेंगाळली आहे. कलेक्टर मॅडमांनी आम्हाला सांगितलं की मी विशेष सभा लावणार आहे, पण अजून त्यांच्याकडनं पण काहीही झालेलं नाही.